नमस्कार, मी अर्चना. थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला एकच मोठा प्रश्न असतो की पीठ आंबवायचं कसं? थंडीमुळे इडलीचं पीठ लवकर फुगत नाही आणि मग इडल्या हव्या तशा मऊसूत होत नाहीत. तर बघा, मी इथे 3 वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आपण याला 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊयात आणि उडीद डाळीमध्ये आपण पोहे खाण्याचा 1 चमचा मेथ्या घालून यांना भिजत घालूयात 7 ते 8 तास. मग 7 ते 8 तासाच्या नंतर आपण यांना मिक्सर वाटे बारीक वाटून घेऊया आणि उडीद डाळीच्या वरचंच पाणी यात टाकून आपण यांना बारीक करून घेऊया. आता हे झालं आपलं छान असं पीठ बारीक तयार. तर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी एक खास टिप मी तुम्हाला सांगते. उडीद डाळीवरचं पाणी मी वाटीभर काढून ठेवलं होतं आणि त्याला गरम करून यात टाकून ठेवायचं. म्हणजे हे पीठ फर्मेंट होण्यास अगदी छान मदत होईल आपल्याला. तर आता याला रात्रभर आपण या पिठाला मिक्स करून अद्दर झाकण लावून ठेवून देऊया. आणि आता सकाळी पहा, हे पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे. डब्याच्या खाली पण हे सांडत आहे. हे पीठ आता मस्त फर्मेंट झालेलं आहे. तर आपण मी याला आता एका भांड्यात काढून घेत आहे आणि यात थोडंसं मीठ घालून आपण इडली करायला तयार हे पीठ झालेलं आहे. तर आपण इडली करून घेऊया. पहा किती छान इडली फुगून आलेली आहे. मस्त अशी लुसलुशीत इडली आपली तयार आहे. तर पहा किती मस्त जाळीदार इडली बनलेली आहे आपली. छान थंडीच्या दिवसांमध्ये पण छान इडली फुगलेली आहे आपली मस्त अशी. माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक व शेअर अँड सबस्क्राईब